नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा विषय आहे सेवेकरी म्हणजे काय। जेव्हा एखाद्या भक्तीची भक्ती केवळ विचारात, भावना वा शब्दात न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरते, तेव्हा ती सेवा होते। ही सेवा केवळ इतरांसाठी काही करणे नव्हे, तर ती परमेश्वराच्या इच्छेचे साधन बनून त्याच्या कार्यात आपले शरीर, मन आणि जीवन अर्पण करण्याची अवस्था असते। अशी सेवा करणारा जो भक्त असतो, तोच खरा सेवेकरी या महान पदाचा अधिकारी ठरतो। अनन्य भक्तीचे रूपांतर सेवेत। अनन्य भक्ती म्हणजे परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच आधार नाही, अशी स्थिती। ही भक्ती केवळ ध्यानात, नामस्मरणात, कीर्तनात न राहता जेव्हा समाजासाठी व इतर जीवांसाठी कार्यरूप होते, तेव्हा ती सेवा बनते। ती सेवा निरपेक्ष असते, अहंकाररहित असते आणि त्यामागे फक्त परमेश्वराला प्रसन्न करण्याची ओढ असते। स्वामींची कृपा व पात्र शरीर। स्वामी समर्थ महाराज जेव्हा अशा भक्तीची पात्रता पाहतात, तेव्हा त्या भक्ताच्या शरीराचा उपयोग स्वतःची सेवा करून घेण्यासाठी करतात। त्या शरीरातूनच भक्ती, प्रेम, आधार, मार्गदर्शन आणि कृपा इतरांपर्यंत पोहोचवतात। त्या सेवेकराच्या देहातून स्वामीच कार्य करत असतात। सेवेकरांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण: 1. भक्ती, अंतःकरणात घडलेली स्वामींवर निष्ठ असलेली भक्ती। 2. विश्वास, संकट आली तरी स्वामींच्या कृपेवर दृढ विश्वास। 3. साहस, अडथळे, विघ्न यांच्याशी सामना करून सेवा सुरू ठेवण्याची हिंमत। 4. रचनात्मक सेवा, सेवा करताना नव्या कल्पना, नवे मार्ग वापरण्याची क्षमता। 5. कृतज्ञता, स्वामींनी सेवा करण्याची संधी दिली याबद्दलची नम्रता आणि धन्यवाद भाव। 6. निष्कलंक निष्ठा, स्वामींविषयी कुठलाही संदेह किंवा अपेक्षा नसलेली नितांत निष्ठा। श्री स्वामी समर्थ चरित्र, अनुभव आणि नित्य उपदेशांमध्ये सेवा ही मार्गसाधनेतील एक श्रेष्ठ अवस्था म्हणून वर्णन केलेली आहे। स्वामी सेवा हीच खरी स्वामींची प्राप्ती, असे अनेक अनुभवी भक्तांनी अनुभवलेले आहे। सेवेकरी म्हणजे कोणीतरी विशेष व्यक्ती नव्हे, तर तो एक मार्ग आहे स्वामींच्या इच्छेचे साधन बनण्याचा। जेव्हा कुणी सेवेकरी बनतो, तेव्हा त्याचे आयुष्य स्वामींच्या हेतूने चालवलेले जाते। त्याचे बोलणे, वागणे आणि कार्य यांमधून फक्त भक्तीचा प्रसाद वाटला जातो। अशा सेवेकराचा देह म्हणजे चालता बोलता स्वामींचंच मंदिर असते। श्री स्वामी समर्थ।